मिट्टी से जुड़ी मेहनत, खेतों में बीतता जीवन। किसान हर दिन सोचता है घर चलता रहे, आज भी और कल भी। मौसम बदलते हैं, फसलें बदलती हैं, खेती के साथ साथ घर की जिम्मेदारियां भी चलती रहती हैं। भविष्य की इन्हीं जिम्मेदारियों को पूरा करती है एनपीएस, जो किसानों के कल को नया भरोसा और पेंशन की पक्की गारंटी देती है। एनपीएस भारत सरकार के अंतर्गत पीएफआरडीए के द्वारा एक विनियमित योजना है जो किसानों के लिए बुढ़ापे में पेंशन सुनिश्चित करती है। एनपीएस खाता खोलने के लिए अपने नजदीकी सीएससी से संपर्क करें या 1800-1107-08 पर कॉल करें। पेंशन की पक्की गारंटी के लिए एनपीएस जरूरी है। संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं ते छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये जिंकून आल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार याकडे। कारण पहिल्यांदाच असे समीकरण जुळून येत होते की जिथं दोन्ही शिवसेना जर एकत्र आल्या, मग ती एकनाथ शिंदेची शिवसेना असो किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना असो, तर ते दोघं मिळून भाजपला शह देऊ शकतील। मात्र रात्रीतून गणित अशी फिरली की भाजपने दोन्ही शिवसेनांचा गेम केला असं म्हणायला हरकत नाही। आणि महानगरपालिकानंतर आता जिल्हा परिषदमध्ये सुद्धा भाजपनं एक हाती सत्ता मिळवलेली आहे। ग्रामीण भागामध्ये भाजपने आता जोरदार एंट्री या माध्यमातून केलेली आहे आणि नेमका हा विजय कशा पद्धतीनं भाजपसाठी एक मोठा प्लस फॅक्टर ठरू शकतो याच बाबत आपण चर्चा करणार आहोत। आणि शिवसेना पालकमंत्री खासदार शिवसेनेचे असून सुद्धा शिवसेना कुठे कमी पडली, त्याचप्रमाणे अंबादास दानवे जे आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीमध्ये पणाला लावून होते, त्यांचाही वेळेवरती त्यांच्याच पक्षाच्या सदस्यांनी गेम केला। माझ्यासोबत बोलण्यासाठी माझे वरिष्ठ सहकारी विकास राऊत आहेत। सर, अचंबित करणारी ही गोष्ट सगळ्यांसाठी आहे, कारण वेगवेगळ्या चर्चा, वेगवेगळी समीकरणं आणि शेवटी भाजपनं वन साइडेड मारलेला हा स्ट्रोक। भारतीय जनता पार्टीला आणि शिंदे सेनेला या दोन्ही पक्षाच्या महायुतीमधल्या घटक पक्षांना कोणालाही बहुमत या निवडणुकीमध्ये मिळालेलं नव्हतं। त्यामुळे मॅजिक फिगर जी निवडणुकीसाठी लागणार होती 63 सदस्यांच्या तुलनेमध्ये 32 जागा ज्याच्याकडे, म्हणजे 32 सदस्य ज्याच्याकडे असेल त्यांना जिल्हा परिषदचा अध्यक्ष होणार होता। तर ती फिगर जुळून आणण्यासाठी शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीने शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले। शिंदे सेनेला असं वाटत होतं की आम्हाला जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावं। आम्ही 37 सदस्यांचा आकडा तयार केलेला आहे आणि आम्हाला उद्धव सेनेची पण संख्या मिळाली आहे। आणि उद्धव सेनेची संख्या मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला कुठेतरी असं वाटलं की हा महायुतीच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार आहे। त्याच्यामुळे त्यांनी उद्धव सेनेच्या सदस्यांना घेऊन जर तुम्ही असं काही करत असाल तर हे चुकीचं आहे, म्हणून हा विषय त्यांनी वरिष्ठ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कोर्टामध्ये घेऊन गेले। त्यांच्यासमोर 2.5 वर्ष भाजप आणि 2.5 वर्ष शिंदे सेना असं एक अलिखित करार करण्याचं ठरलं होतं, परंतु शिंदे सेनेला ती भूमिका मान्य नव्हती असं भारतीय जनता पार्टीचं मत आता निवडणुकीनंतर स्पष्ट होत आहे। तर शिंदे सेनेने दुसरीकडे असं जाहीर केलेलं आहे की भारतीय जनता पार्टीनेच आमच्या पाठीत खंजीर खुपसला। सदस्य अध्यक्षपदाची जी धुरा आहे ती शिंदे सेनेला द्यायचं असं चर्चेत झालेलं होतं। आमच्याकडे मॅजिक फिगर पण होती, परंतु उद्धव सेनेने या पूर्ण राजकारणामध्ये कुठंतरी फटका बसला किंवा त्यांना कुठेतरी झळ बसली। त्यांचे 3 सदस्य ऑलरेडी सभागृहात येणार नाहीत असं समजल्यानंतर उद्धव सेनेने ऐनवेळी व्हीप काढावा लागला। व्हीप काढल्यामुळे त्यांचे 9 सदस्य जे आहेत जिल्हा परिषदचे ते तटस्थ राहिले आणि शिंदे सेनेच्या चिन्हावर निवडून आलेले 21 सदस्य आणि एक पुरस्कृत असे 22 असे मिळून 31 सदस्य सभागृहामधून आज गायब होते। 32 जण सभागृहामध्ये होते। त्यामुळे हात उंचावून मतदान करण्याची प्रक्रिया कुठं घडलीच नाही। एक तृतीयांश बहुमत सभागृहाची जी गणपूर्तीची संख्या होती ती 21 वर असणं अपेक्षित होतं आणि सभागृहामध्ये 32 सदस्य होते, त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आले 23, पुरस्कृत 1 असे 24, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 4 28, 2 अपक्ष भारतीय जनता पार्टीला स्वतःकडे आणण्यात मिळालेले यश आणि शरद पवार पक्षाचा 1 सदस्य आणि काँग्रेसचा 1 सदस्य जो भाजपमध्ये गेलेला आहे, असं मिळून 32 जणांच्या बळावर भारतीय जनता पार्टीला बिनविरोध अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद मिळत आलं। शिंदे सेना जो जोर लावत होती अध्यक्षपदासाठी किंवा आजही तटस्थ राहण्याची जर वेळ आली नसती तर समीकरण जर जुळले असते उद्धव सेना आणि शिंदे सेनेचे तर चित्र आज वेगळं असलं असतं। निश्चितपणे आज जर एकत्रित राहिले असते तर
पहिलं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीकडे, कारण त्यांच्याकडे असलेली मॅजिक फिगर ही 24 त्यांच्या पक्षाची होती. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की पक्ष त्या आलेल्या आकडेवारीनुसार आमचा अध्यक्ष व्हावा आणि शिंदे सेना सोबत असली तर पुढच्या 2.5 वर्षामध्ये शिंदे सेनेला अध्यक्षपद मिळालंच असतं आणि उपाध्यक्षपद आजच्या तारखेला मिळालं असतं. परंतु त्यांचं आता ही जी फूट आहे दोन पक्षांमधली, ही जी नाराजी आहे शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीतली, ही नाराजी भविष्यातल्या लोकसभा विधानसभेच्या राजकारणाला राज्यभरामध्ये कलाटणी देते काय? कारण की आतापर्यंत जी निर्णय, जी राजकारणाची गणितं जुळलेली आहेत ती याच भूमीतून जुळलेली आहेत. त्याच्यामुळे आगामी काळामध्ये या दोन पक्षांचं जिल्हा परिषद कसं जमेल आणि महानगरपालिकेच्या राजकारण त्याचे कसे पडसाद पडतील हे काही सांगता येत नाही. नक्कीच महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा असंच चित्र होतं. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवरती आरोप केलेले होते की आम्हाला अंधारात ठेवण्यात आलं, शेवटच्या क्षणापर्यंत अंधारात ठेवला, असा आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होत आहे. पण याच्यामधून एक गोष्ट लक्षात येते की जे वरिष्ठ पातळीवर निर्णय होतात त्याची अंमलबजावणी स्थानिक नेते मंडळींकडून होत नाही, असं चित्र काही दिसतंय का? भारतीय जनता पार्टीमध्ये वरिष्ठांकडून आलेल्या निर्णयांची पूर्ण म्हणजे अंमलबजावणी किंवा त्यांचे आदेश पाळण्याचा प्रकार दिसला महापालिकेत, तसं शिंदे सेनेत दिसलेलं नाही. शिंदे सेनेमध्ये प्रत्येकाची आपापली वेगवेगळी भूमिका होती. खासदार वेगळं बोलायचे, मंत्री वेगळं बोलायचे, आमदार वेगळे बोलायचे, जिल्हा प्रमुख वेगळं बोलायचे. तसाच परिणाम जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या वेळेस झाला. युती झाली, युती तुटली, युतीच्या विरोधामध्ये अनेक जण लढले. परिणाम असा झाला की कुणालाच बहुमत मिळालं नाही. फक्त महायुतीला बहुमत मिळालं, परंतु महायुती एकत्रित झालीच नाही त्याचे आणि न झाल्याचे परिणाम आज दिसले. भारतीय जनता पार्टीने आज पूर्ण ताकदीने बिनविरोध निवडणूक घडवून आणत स्वतःचा अध्यक्ष आणि स्वतःचाच उपाध्यक्ष केला. म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असा प्रकार घडलेला आहे की सभागृहामध्ये गैरहजर राहणाऱ्या सदस्यांची संख्याही मोठी होती आणि बिनविरोध निवड व्हायची घटना पहिल्यांदाच घडली. एकीकडं शिवसेनेकडं खासदार आहेत, पालकमंत्री आहे, अब्दुल सत्तारांसारखा ग्रामीण भागामध्ये मुरलेला नेता आहे. असं असताना सुद्धा शहरी राजकारण करणारं भाजपला ह्या सगळ्या गेम मध्ये कसं यश आलं? कसं आहे, भारतीय जनता पार्टीने अतिशय वेगळ्या आणि गनिमी पद्धतीने या दोन्ही निवडणुका हाताळल्या. आज 18 जण आमदार शिंदे सेनेचे जिल्ह्यात असताना सुद्धा त्यांना ग्रामीण राजकारणावर पकड मिळवता आली नाही. खासदार त्यांच्या पक्षात असताना सुद्धा त्यांना काहीही करता आलं नाही. ही अतिशय म्हणजे त्यांच्या पक्षासाठी अतिशय चिंतनाची बाब आहे. त्यांचा पक्ष आहे ते चिंतन करतील त्यावर. परंतु भारतीय जनता पार्टीने शहरी मतदारांसोबत ग्रामीण मतदारांना सुद्धा स्वतःच्या बाजूला ओढण्यासह त्यांनी मतदारांनी दिलेला कल आणि त्याच्यानंतर करावी लागणारी राजकीय गोळाबिरीज याच्यासाठी सुद्धा ते तसूभरही मागे हटले नाहीत. त्याच्यासाठी लागणारी पूर्ण सामदाम दंड भेद प्रक्रियाही त्यांनी राबवलेली आहे. आता त्यांच्यावर राजकीय विरोधक आरोप करत असतील, परंतु राजकारणामध्ये या सगळ्या गोष्टी ओढण्याची ताकद भाजपने शेवटच्या क्षणापर्यंत चिवटपणे दाखवली. त्यामुळे आज भाजपला चांगले परिणाम मिळाले. कदाचित शिंदे सेनेमध्ये ऐनवेळी गटातटाचं राजकारण झालं, किंतु परंतुचं राजकारण झालं, त्यामुळे शिंदे सेनेमध्ये एक विचार होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांनी केलेली पूर्ण फिल्डिंग, त्यांनी लावलेली पूर्ण ताकद ही कुठंतरी ऐनवेळी सुरुंग लावून गेली आणि त्यांचं जे धोरण होतं किंवा त्यांना जी सत्ता मिळवायची होती ती त्यांना मिळवता नाही आली. एक शेवटचा प्रश्न आहे, येणाऱ्या काळामध्ये काटशहाचं राजकारण या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे बघायला मिळणार आहे का? कारण दोघांमध्ये महायुतीमध्ये छुप युद्ध सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. आता हे शीतयुद्ध म्हणावं लागेल, कारण की आता दुखावले तर ते पण आहेत. तर ते का दुखावले, खरं खोटं काय, या सगळ्या गोष्टीचा परिपाक जो आहे तो जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत, महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत बघायला मिळेल. या दोन पक्षांमध्ये किती वितुष्टता आहे आणि किती चांगलं वाईट आहे. इथून पुढे जर ते एकीकरणाची बीजं जर कायम रोवली गेली तर त्या पक्षांची 5 वर्ष सुरळीत जातील. नाहीतर एक वेगळ्या राजकारणाचा भडका आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच या ठिकाणी जर आपण बघितलं तर गेम चेंजर असं संभाजीनगर मधलं राजकारण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. एकीकडे महायुती सोबत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरती मात्र दोन्ही पक्षांमध्ये सध्या तरी शीतयुद्ध बघायला मिळते. एकीकडे शिंदे सेना सध्या जिल्हा परिषद निवडणुकांवरून भाजपवरती नाराज आहे, तर भाजपनं सुद्धा ओपनली आता सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना द्यायला तयार होतो, मात्र तेच आमच्याकडे आलेले नाहीत. असे आरोप प्रत्यारोप सध्या तरी सुरू आहेत. मात्र आता महानगरपालिका निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभा झालेल्या आहेत आणि झेडपी सुद्धा झालेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिंदे सेना नेमकी कशी भूमिका बजावते की भाजपसमोर विरोधकांसारखं आव्हान म्हणून उभी राहते, हे बघणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. विकास राऊत यांच्यासह अमेय पाठक, लोकमत, छत्रपती संभाजीनगर.